नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नाशिक शहर पोलिसांच्या दैनंदिन कर्तव्याव्यतिरिक्त लोकसभा 2024ची निवडणूक निर्विवादपणे पार पाडावी, तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था राखणा बंदोबस्तामध्ये झालेली वाढ आणि निवडणूक विषयक विविध कामांमुळे पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यामध्ये अतिरिक्त ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून दर महिन्याला ताणतणाव कमी करण्याकरिता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे. पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यातील ताणतणावाचं व्यवस्थापन होऊन कामामध्ये अधिक उत्साह आणि आनंद निर्माण व्हावा म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अमित रत्नाकर कुलकर्णी यांच्या एकदंत फिल्म्सच्या सहयोगातून पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी दिनांक 6 मे 2024 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत या वेळेमध्ये कालिदास कला मंदिर येथे नाट्य आणि फिल्म कलाकार भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या मोरूची मावशी या नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आलं आहे. आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व शासकीय विभागांचे प्रतिनिधी, वृत्तपत्रांचे संपादक, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, परिमंडळ 2 च्या मोनिका राऊत, मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस अंमलदार हे सहकुटुंब हजर राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन मनमुराद आनंद वृद्धिंगत केलाय. तसेच सर्व फॅमिली आणि सर्व कुटुंब या ठिकाणी आले याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे प्रेम. आपण कुटुंबासह या ठिकाणी आमच्या सोबत आपला वाढदिवस साजरा केला त्याबद्दल आपले आभार मानतो, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. कमिशनर या ठिकाणी बसलेले आहेत. आपण या ठिकाणी आलात, आपले खूप आणि एन्जॉय करत आहात हे बघून खूप छान वाटते. आपले खूप आभार. सर्व मीडियाचे जे आमचे मित्रमंडळी आहेत ते सर्वजण, आणि सर्वात शेवट पण सर्वात महत्त्वाचे की जे पोलीस फॅमिलीज आणि आमचे जे सर्व कलिग्स या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सर्व एन्जॉय करत आहात. हा प्रोग्राम आपल्यासाठी करण्याचं हे नियोजन जे आहे तर ते अमित कुलकर्णी, त्याच्यानंतर आपले जे ऑफिसर्स आहेत, मी फक्त हिरवा ते झेंडा दाखवायचं, ग्रीन सिग्नलचं फक्त माझं काम असतं, बाकी सर्व आपली टीम करते. DCP झोन 1 किरण चव्हाण, DCP HQ खांडवीजी, ACP कोले, DCP मोनिका राऊत आणि आमचे DCP क्राईम बच्छाव साहेब जे आता प्राईम मिनिस्टरच्या बंदोबस्ताला गेलेले आहेत. तर कुठलीही गोष्ट नाशिकमध्ये एवढी चांगली टीम आहे की कुठलीही गोष्ट फक्त सांगितली की होऊन जाते. कुठलीही गोष्टीमध्ये काही स्ट्रेस घ्यायला लागत नाही. आणखीन थँक्यू व्हेरी मच टीम. आणि तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम हा आयोजित केला ते तुमचं क्रेडिट आहे. आणि असे कार्यक्रम आपण आपल्या पोलीस कलिग्ससाठी आणि त्यांच्या फॅमिलीजसाठी ऑर्गनाईज परत करत राहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित कुलकर्णी, आपण बड्डेच्या दिवशी पण आपण घरच्यांबरोबर बड्डेचा वेळ हा जो आपला किमती वेळ आहे तर तो आपल्या घरच्यांच्या ऐवजी पोलीस फॅमिलीज बरोबर सेलिब्रेट केलेला आहे. आपण खरोखर आम्हाला फॅमिलीसारखं ट्रीट केलेलं आहे आणि यू आर आवर फॅमिली. थँक्यू व्हेरी मच भरत जाधवजी, आपले सर्वजण, कारण ह्यांना टाईम खूप किमती असतो. एक शो करायचा, एक दिवस, काल त्यांचा इथे शो होता, आज ते इकडे राहिले दिवसभर आणि एक शो करायचा इकडे, म्हणजे किती मेहनत आणि किती डेडिकेशननी ते परफॉर्म करतायत सर्वजण हे आपण बघतोय. आणि बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे मी साधारण शाळेत होतो त्यावेळेला हा शो बघितला होता. त्यावेळेला विजय चव्हाणजी होते, त्यांनी खूप अतिशय सुंदर प्रकारे हा शो करायचे आणि त्यांच्या मेमरीमध्ये आपण हा जो शो केलेला आहे खूप छान वाटलं. आणि ह्या क्वालिटीमध्ये आणि आपण जे नेटफ्लिक्सचा जो कचरा बघतो त्याच्यामध्ये किती फरक आहे ते आज अचानक ते फील झालेलं आहे. अमित कुलकर्णीजी आणि भरत जाधवजी आणि आपली सर्व टीम, आम्हाला नाशिक पोलीसतर्फे आपल्याला सॅल्यूट आहे आणि आपल्या सगळ्यांचे थँक्यू व्हेरी मच. खूप आभार आपले. थँक्यू. जय हिंद.
माननीय पोलीस आयुक्त सरांनी बुकेच्या ऐवजी पुस्तकाची कल्पना आम्हाला सजेस्ट केली. त्याप्रमाणे एक ज्ञानदानाचं काम देखील होईल आणि आपण सर्वजण अतिशय आनंद लुटत असाल अशी अपेक्षा आहे. बरोबर आहे का? सर्वांना आनंद येतो, एन्जॉय येतोय? मुख्य निर्माते आहेत आणि या मुख्य कलाकार आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी माननीय PDJ जगमालानी सर यांच्या हस्ते मी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद सर. यानंतर दिग्दर्शक व सहकलाकार श्री प्रशांत कुलचारी साहेब यांचा सन्मान माननीय पोलीस आयुक्त सरांनी त्यानंतर सहकलाकार श्री जयराज नायर यांचा सन्मान अशोक करंजकर साहेब यांनी करावा असे विनंती.
नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.